हे नवीन भांड का घेतलंयस तू आई? का घेतलंयस? अरे तुझे बीज उपसायला, आपल्या धनंजयला खेळायला, तांदूळ उपसायला, एका मांजराला खेळायला तू हे अख्खं भांड विकत आणलेस? त्याची आवड ती आपली खुशी. हा, त्याची आवड ते आपली खुशी. काय बोलतीयस आहे तू? काय वाक्य आहे? एन्जॉय वाटते ते आपण करायचं. तुझं काय मत आहे ह्यावरती? हा, त्याची आवडती ह्याची खुशी म्हणजे खुश आहे याच्यात. कशात? चाळणीत. चाळणीत कोण कसं खुश राहू शकतं मला तेच कळत नाहीये. चाळणी नाही, काय म्हणतात त्याला? गाळणी. गाळणी कसं म्हणतात याला? उमा सगळे विचारतायत तू कुठे जॉब करतेस, आणि तू जॉब करतेस की फक्त फुल टाइम हेच करतेस, अभिनय, रील्स वगैरे? जरा सगळ्यांना सांग ना. मी जॉब करते. मी वयाच्या 18व्या वर्षापासून जॉब करते. तर गेली आता 6 वर्ष मी करते जॉब. आता मी जयम राठी नावाच्या स्कूलमध्ये टीचर म्हणून काम करते. आणि तिथून आल्यानंतर मग आम्ही हे सगळं करतो, आमचं पॅशन फॉलो करतो. आज तुला शाळेत काय मिळालंय? हा, आज मी जज म्हणून होते शाळेत. तर त्यांनी मला छान टोकन ऑफ लव्ह दिलंय. टोकन ऑफ लव्ह म्हणजे तुम्ही परीक्षण छान केलं, तुम्ही आम्हाला छान गाईड केलं, सगळ्या गोष्टी गेस्ट म्हणून आलात, तर त्यासाठी एक टोकन ऑफ लव्ह म्हणून उमाला गिफ्ट्स मिळालेत. आणि ही आहे उमाची वाईल्ड क्राफ्टची बॅग, जी तिने फ्लिपकार्टवरून मागवली आहे. आणि आता आपण बघूया बघा कसं लावून ठेवलंय तिने. म्हणजे कळतच नाही की शिक्षिका शाळेमध्ये जातीये की स्टुडंट शाळेमध्ये जातोय, अशी उमाने हालत करून ठेवली आहे त्या बॅगची. आता बघूयात आपण मला नक्की गिफ्ट काय काय मिळालेले आहेत ते. पांडा, हे काय आहे? ग्रीटिंग कार्ड. ओ, थँक्यू लेटर. नाईस. आणि अजून असं क्यूटचं पॅकेजिंग. ह्याच्यावरती काय सेम लेटर आहेत का? त्याच्यावर नाही, ह्याच्यावर प्रोसिजर दिले की जे आतमध्ये आहे त्याचा तुम्ही यूज कसा कराल. काय एवढं आतमध्ये? आई मिळणार तुला पण बघायला. हे इको फ्रेंडली पेन आहेत. आणि सरप्राईज इज की याच्या मागे सीड्स आहेत. एक मिनिट मला आणि प्रेक्षकांना दोघांनाही क्युरियोसिटी आहे की नक्की हे काय आहे. इको फ्रेंडली पेन आणि ह्याच्या मागे आहेत सीड्स. हे आत कसले सीड्स आहेत? आणि आता हे आहे मॅरीगोल्ड, हे आहे फेन्युग्रीक. मॅरीगोल्ड आणि फेन्युग्रीक म्हणजे काय असतं? मेथी. अच्छा अच्छा अच्छा, ओके. आणि मग हे पेन वापरून झाल्यावरती आपण त्या नाही, वापरून झाल्यावर नाही, आपण हे करायचं आणि पेन वापरायचं. ओ नाईस. हे ओपन होतं इथून आणि मग ते सीड्स काढून आपण सही आहे. आणि नेक्स्ट इज दिस इज सीड बॉल. म्हणजे ह्यात पण बियाच आहेत कसल्या तरी? चिली मिरची आहे का त्याच्यामध्ये? मिरची, त्याच्यात बी आहे आणि तो काय म्हणतात मातीचा बॉल आहे आणि त्याच्यात बरं टाकलं. ओके. आणि असं छान इको फ्रेंडली पॅकेज JMRESनी. नाईस नाईस. ही तीच शाळा आहे जिकडे मला मार्क्स कमी होते त्यामुळे ऍडमिशन नाही मिळालं. माझ्यासाठी पण एक वेगळीच प्राऊड फिलिंग आहे की जिथे मला 10वी नंतर ज्या शाळेमध्ये उभं पण नाही केलं कारण माझे मार्क्स खूप कमी होते, त्या शाळेवर आज खूप चांगल्या लेवलला माझी बहीण स्वतः काम करते आणि पूर्ण आमच्या घराला पोचतीये ती. आमच्याकडे कुणाकडे पैसे नाहीयेत. आई दिवाळीची शॉपिंग कधी करायची? तू नंतर हसादी दिवाळीची शॉपिंग कधी करायची सांग. शॉपिंग सोड, दिवाळीची साफसफाई कधी करायची? घरात सगळीकडे तू बॉक्सेस, माझी तर रिंग लाईटचा बॉक्स पण अजून फेकलेला नाहीये. सुट्टी पडू दे मग करते. मग मी रिंग लाईटचे बॉक्स वगैरे सगळे मी आवरतो. तू माझ्यासाठी धन मला मी तोच प्रॉब्लेम आहे की तू सगळे बॉक्स आले की ते मांजराला खेळायला कशाला ठेवतेस? मांजर नाही बोलायचं, धनंजय बोलायचं. काय रे बाबा. आहे आमचं. नारळ संपले का ग मुरडूरून आणलेले? भरपूर आहे.
आमची स्वतः नारळाची बाग असल्यामुळे तुम्हाला दाखवतो आमच्याकडे नारळ किती असतात. एवढे सगळे नारळ पडून आहेत, खालच्या कप्प्यात देखील आहेत, पण या नारळांच्या मध्ये हा कुकर काय करतोय कळत नाहीये. आहे टोस्ट आणि बटर वगैरे सगळं संपलंय का ग? शिकार आहे ना. आई तुला टोस्ट आवडतं, बटर आवडतं की खारी आवडतं? चौलकर कडली खारी मुरुच, बाकी मला कुठलंच काय आवडत नाही. हो, आणि तुला? मला पण खारी. आमचा धनंजय म्हणजेच आमचा बोका हा झोपण्यासाठी कुठे जातो ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे, आणि तुम्ही पण बघून शॉक व्हाल. कारण तो जेव्हा येतो तेव्हा आई शपथ हा आला असं आमचं होतं, आणि तो खूप 4-5 तास झोपून वगैरे त्याच्या टायमिंगनुसार येतो. त्यामुळे त्याला रोज आम्ही नव्याने बघतोय असं आम्हाला वाटतं. सो बघूयात तो कुठे झोपतो ते. हा आहे आमचा फोल्डिंगवाला बेड, आणि याच्या खाली आहे धनंजय. काय रे काय? सबस्क्राईब करायला सांग सगळ्यांना, सांग. हा म्हणजे सबस्क्राईब करा. 3 दिवस जरी तुम्ही खूप गोड खाल्लत तर 3 दिवस सलग मी पेंडचे केक खातोय. त्यामुळे हे बघा लगेच बल्किंग होतं माझ्या चेहऱ्याचं. 3 दिवस जरी तुम्ही सलग गोड खाल्लत ना की लगेच तुमचं चेहऱ्याचं बल्किंग होतं. आता मी थोडंसं कंट्रोल करणार आहे बल्किंग वरती, खाण्यावरती नाही. खूप खायचं आणि खूप चालायचं. उमा तू का लावतेस एवढ्या क्रीम सगळ्या? मी मेकअप काढते. तू शाळेत मेकअप करून जातेस? अरे आज फंक्शन होतं. अरे हा हा हा. आणि तू मेकअप कशाने काढतेस? रिमूव्हर. हा मेकअप रिमूव्हर. मला सांग, मेकअप रिमूव्हर आणि मेकअपच्या डेस्क वरती हा कफ सिरपचा हे काय करतंय? हे औषध का करते? सांगायला खूप आवडेल की आम्हाला डस्ट अलर्जी असल्यामुळे हा आम्ही सकाळ सकाळ शिंका आणि खोकलाने उठतो. हा. तर मग सकाळी कुणाची झोप न मोडण्यासाठी पाणीच्या अगोदर मी हे घेत असेल. तुला रोज गोळ्या सुरू आहेत ना डस्टिंग अलर्जीच्या? पण प्रत्येक शिक्षकाला ही अलर्जी असते ना? हा, चॉक डस्ट मुळे पण, आणि आपण जो ज्या एरियात राहतोय ते MIDC एरिया. पण तू तर विदाऊट मेकअप पण सुंदर दिसतेस. मग तू मेकअप करून का जातेस? फोटो चांगले येतात. आणि तू फोटो अपलोड का नाही करत मग? नेक्स्ट टाइम पासून करेन. सबस्क्राईब करायला सांग सगळ्यांना. प्लीज सबस्क्राईब करा. मोहाचा नारळ तुमच्यापैकी कुणी खाल्लाय का? तर हा निघालेला आहे मोहाचा नारळ. मोहाचा नारळ म्हणजे काय, तर त्याचं मोह संपतच नाही, इतका गोड लागतो हा. आणि तोच आता आई किसती आहे जेवण करण्यासाठी, आणि आपण टेस्ट करूया त्याला. प्रचंड गोड. तुम्ही खरंच एकदा गावी आलात की आमच्याकडून खास मोहाचा नारळ मागून घ्या. सुपर टेस्ट आहे. हा, निघतोच असं नाही, पण जो निघतो तो कमाल निघतो. उमाच्या तोंडातून राहत नाही. बरोबर आहे. आणि उमा इथे बघतीये. बाय कराय.